टार्गेट कोण आहे 19 ऑगस्टला सांगू, 19 तारखेपर्यंत मी काहीच बोलणार नाही असं मला जरगे यांनी सांगितलं. हे बघा, जरांगे पाटलांनी त्यांच्या आंदोलनामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांची वेगळी भूमिका आहे. त्यामुळं त्यांनी लोकसभेला त्यांचं टार्गेट कोण होतं ते त्यांनी दाखवून दिलंय महाराष्ट्रात. त्यामुळे आता नव्यानं जरांगे पाटलांनी काहीतरी फूस लावण्याच्या भानगडीत पडू नये. कारण या महाराष्ट्रामधला ओबीसी स्वतःच्या हक्काने अधिकाराची लढाई लढण्यासाठी सिद्ध झालेला आहे आणि तो कायदेशीर लढाई लढतोय. त्यामुळे जरांगेंनी कुठलीही भूमिका घेतली तर त्यांच्या मागण्याच मुळात बेकायदेशीर आहेत. त्यामुळे असल्या काहीतरी गोष्टी आणि कुणाला चॅलेंज करायच्या भानगडीत जरांगेंनी पडू नये. आपली पॉलिटिकल अजेंडा ते घेऊन पुढे जात आहेत. त्यांचे बोलवती धनी कोण आहेत हे या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे जरांगेंनी आपल्या बोलवत्या धन्याच्या सांगण्यावरून बोलतील काहीतरी, आम्ही त्याचं स्वागत करू आणि आम्ही आमच्या हक्क अधिकाराची लढाई मात्र इथून पुढच्या कालावधीमध्ये कायदेशीररित्या आम्ही पुढे चालू ठेवू. 19 तारखेपर्यंत मी काहीच बोलणार नाही असं म्हणलं. काही नसेल, कारण त्यांच्या बोलवत्या धन्याने त्यांना सांगितलं नसेल, शांत बसायला सांगितलं असेल. बोलवता धनी सांगेल आणि मग 29ला बोलतील. ते स्वागत आहे त्यांचं. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. सुक्रिय समितीच्या अहवालाबाबत आपल्याला काय वाटतं? हे बघा, सुक्रे आयोगानं ज्या काही शिफारशी महाराष्ट्र शासनाला दिलेल्या आहेत या शिफारशी मुळात बेकायदेशीर आहेत. कारण सुक्रे समितीनं या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भातला महाराष्ट्र शासनाच्या POR वरती जे काम केलं हे कामच मुळात या महाराष्ट्रामध्ये तुलनात्मकरित्या झालेलं नाही. या महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाच्या मागासलेपणाची तुलना या सुक्रे आयोगानं नक्की कोणाशी केली याचं उत्तर या आयोगाच्या रिपोर्टमध्ये नाही. दुसरी गोष्ट, जी इन्फॉर्मेशन ज्या प्रश्नावलीच्या माध्यमातून सुक्रे आयोगानं या महाराष्ट्रामध्ये इन्फॉर्मेशन भरून घेतली ती क्रॉस व्हेरीफाय करणारी, ती खरी आहे का खोटी आहे, ती अधिकृत आहे का अनधिकृत आहे याची क्रॉस व्हेरीफाय करणारी कुठलीही यंत्रणा ना सुक्रे आयोगाकडे होती ना महाराष्ट्र शासनाकडे होती. त्यामुळं सुक्रे समितीनं जे काही एक्झर्शन केलं, जी माहिती गोळा केली ही मास कॉपी आहे आणि या मास कॉपीवर आधारित जर सुक्रे आयोग जर महाराष्ट्र शासनाकडे एखाद्या कम्युनिटीच्या मागासलेपणासंदर्भात शिफारशी करणार असतील तर आमचा ओबीसींचा आणि भटके विमुक्त जाती जमातींचा या सगळ्या शिफारशींना विरोध आहे. आणि मुळात या सुक्रे समितीला असा अधिकार कुणी दिला किंवा अशी इल्लीगल माहिती इल्लीगल माहितीच्या आधारे सुक्रे समितीनं ज्या शिफारशी दिलेल्या आहेत त्याचा निषेध या महाराष्ट्रामधल्या ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमातीच्या संघटना करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.